नमस्कार विद्यार्थी मित्र हो, वाघमारे क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोलाचे प्रश्न पाहणार आहोत। इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी या दोन्हीही पाठ्यपुस्तकांमधील महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या पाठ्यपुस्तकांमधील हे प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत, जे तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे ठरणार आहेत। चला तर सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणती सह्याद्री पर्वताची पूर्वेकडे पसरलेली एक डोंगर रांग आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर बालाघाट डोंगर रांग असं आहे। बालाघाट डोंगर रांग जी आहे ही सह्याद्री पर्वताची पूर्वेकडे पसरलेली डोंगर रांग आहे। आता ही जी हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांग जी आहे ही पश्चिम मध्य महाराष्ट्रात आहे आणि वायव्य आग्नेय दिशेने ही पसरलेली एक डोंगर रांग आहे। सह्याद्रीचाच एक फाटा असलेली ही रांग अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्र डोंगर रांगेपासून सुरू होते। बालाघाट डोंगर रांगेचे प्रमुख 3 फाटे आहेत। पहिली रांग जी आहे ती बीड जिल्ह्यातून पुढे परभणी जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून नांदेड जिल्ह्यापर्यंत जाते। याच रांगेचा जो दुसरा फाटा आहे तो आष्टी तालुक्यापासून उस्मानाबाद जिल्ह्यातून पुढे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यापर्यंत जातो आणि तिसरा फाटा जो आहे तो परभणी जिल्ह्याच्या दक्षिण भागात सुरू होऊन आंध्र प्रदेशातील निजामाबाद जिल्ह्याच्या सरहद्दीपाशी संपतो। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राचा पठारी भाग मुख्यतः कोणत्या खडकापासून घडला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर अग्निजन्य खडक असं आहे। महाराष्ट्राचा पठारी भाग हा मुख्यतः अग्निजन्य खडकापासून बनला आहे। अग्निजन्य खडकालाच बेसाल्ट खडक असंही म्हटलं जातं। आता हे जे बेसाल्ट खडकांचे थर जे आहेत ते जवळजवळ संपूर्ण पठारावर जे आहेत ते क्षितिज समांतर पसरलेले आहेत आणि या बेसाल्ट खडकांच्या रचनेला डेक्कन ट्रॅप असेही म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 3, डेक्कन ओडिसी ही पर्यटन विशेष रेल्वे कोणत्या पर्यटनस्थळी जाते? खाली जे 4 पर्याय दिलेले आहेत या पर्यायांपैकी ती कोणत्या पर्यटनस्थळी जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर अजिंठा वेरूळ असं आहे। डेक्कन ओडिसी ही विशेष रेल्वे खालीलपैकी अजिंठा वेरूळ या ठिकाणी जाते। मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुरू होणाऱ्या डेक्कन ओडिसीच्या 2400 किलोमीटर अंतर कापणाऱ्या 8 दिवसांच्या प्रवासात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, अजिंठा वेरूळ, जळगाव, नाशिक व परत मुंबई अशी पर्यटनस्थळे समाविष्ट आहेत। प्रश्न क्रमांक 4, सांबा हा कोणत्या देशातील प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ब्राझील असं आहे। सांबा हा जो प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे तो ब्राझील या देशातील आहे। तर आता ब्राझील देशाबद्दल आपण माहिती घेऊयात। ब्राझील हा देश जो आहे तो दक्षिण अमेरिका खंडातील देश आहे आणि या देशाची राजधानी जी आहे ती ब्राझिलिया अशी आहे। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा ही भारतीय सीमेशी लागून नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर थायलंड असं आहे। थायलंड या देशाची सीमा ही भारतीय सीमेशी लागून नाही। मग आता भारतीय सीमेशी लागून किती देशांच्या सीमा आहेत? तर एकूण 7 देशांच्या सीमा या भारतीय सीमेशी लागून आहेत। मग ते देश कोणते कोणते आहेत? तर बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूतान आणि अफगाणिस्तान या 7 देशांच्या ज्या सीमा आहेत त्या आपल्या भारताच्या भूसीमेला भिडलेल्या आहेत आणि त्यापैकी अफगाणिस्तानची जी सीमा आहे ती सर्वात कमी आहे। प्रश्न क्रमांक 6, जगातील कोणत्या देशाचा अक्षवृत्तीय विस्तार सर्वात जास्त आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर रशिया असं आहे। रशिया या देशाचा अक्षवृत्तीय विस्तार जगात सर्वात जास्त आहे। मग किती आहे तो अक्षवृत्तीय विस्तार? तर बघा 35°08' ते 81°50' उत्तर असा अक्षवृत्तीय विस्तार या रशियाचा आहे आणि रेखावृत्तीय विस्तार जर परीक्षेला विचारला तर तो 19°38' पूर्व ते 169°04' पश्चिम यांच्या दरम्यान आहे। आणि हा जो रशिया देश जो आहे तो क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा देश आहे। प्रश्न क्रमांक 7, भारतातील गोवा, दीव दमण, दादरा व नगर हवेली इत्यादी प्रदेशांवर कोणत्या परकीय सत्तेने राज्य केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर पोर्तुगीज असं आहे। गोवा, दीव दमण तसेच दादरा व नगर हवेली या प्रदेशांवर पोर्तुगीजांचे राज्य होते आणि 1961 मध्ये या पोर्तुगीजांची सत्ता संपली। त्यांच्यापासून या प्रदेशांना त्यावेळेस मुक्त करण्यात आले आणि पुढे 30 मे 1987 रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा देखील दर्जा मिळाला, हे या ठिकाणी लक्षात ठेवा।
प्रश्न क्रमांक 8. अरवली पर्वतरांगांच्या पश्चिमेकडे खालीलपैकी कोणते पठार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर मारवाड पठार असं आहे. मारवाड पठार जे आहे ते अरवली पर्वतरांगांच्या पश्चिमेकडील पठार आहे आणि या ठिकाणी दिलेले जे मेवाड पठार आहे ते अरवली पर्वतरांगांच्या पूर्वेकडील पठार आहे. त्याचबरोबर छोटा नागपूर पठार हे जे आहे हे झारखंड या राज्यातील पठार आहे आणि तेलंगणा पठार हे दक्षिणेकडील पठार आहे. प्रश्न क्रमांक 9. विंध्य पर्वत कोणत्या नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर गंगा व नर्मदा नदी असं आहे. विंध्य पर्वत हा जो आहे गंगा व नर्मदा नदी या नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे. या पर्वतरांगेला विंध्यगिरी किंवा विंध्याद्री असे म्हटले जाते. या पर्वतामुळे भारताचे उत्तर व दक्षिण असे भौगोलिक विभाजन होते असे मानले जाते. प्रश्न क्रमांक 10. हिमालयातील सर्वात दक्षिणेकडील व सर्वात नवीन पर्वतरांग कोणती? या प्रश्नाचं योग्य उत्तर शिवालिक पर्वतरांग असं आहे. हिमालयातील सर्वात दक्षिणेकडील त्याचबरोबर ती सर्वात नवीन अशी पर्वतरांग जी आहे ती शिवालिक पर्वतरांग आहे. आणि या ठिकाणी दिलेल्यापैकी ही जी हिमाद्री पर्वतरांग आहे ही सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग आहे आणि त्याच्या खालोखाल लघु हिमालय ही पर्वतरांग आहे. प्रश्न क्रमांक 11. भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भाग व बांगलादेश मिळून गंगा ब्रह्मपुत्र प्रणालीचा त्रिभुज प्रदेश बनतो. या प्रदेशाचे नाव काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर सुंदरबन असं आहे. हा जो त्रिभुज प्रदेश आहे बंगालच्या उपसागराजवळ बनतो तर याला सुंदरबन असं नाव आहे, ज्याला इंग्लिशमधून सुंदरबन डेल्टा असेही म्हटले जाते. आणि हा जो त्रिभुज प्रदेश आहे हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 12. लक्षद्वीप बेटे ही भारताच्या कोणत्या प्राकृतिक विभागात आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर द्वीपसमूह असं आहे. लक्षद्वीप बेटे ही भारताच्या द्वीपसमूह या प्राकृतिक विभागात आहेत. मग आता भारताचे कोणते 5 प्राकृतिक विभाग आहेत? तर बघा, हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह असे 5 प्राकृतिक विभाग हे भारताचे आहेत. तर त्यापैकी द्वीपसमूह म्हणजे काय? तर द्वीपसमूह म्हणजे जी भारताच्या आजूबाजूला भारताची बेटे आहेत तर यांना द्वीपसमूह असं म्हणतात. आणि द्वीपकल्प म्हणजे काय? तर भारताचा जो दक्षिण भारतातील पेनिन्सुलर रिजन आहे भारताचा त्याला द्वीपकल्प असे म्हणतात. मग आता ही जी लक्षद्वीप बेटे आहे ही भारताच्या पश्चिम साईडला आहे, अरबी समुद्रात ती स्थित आहेत. प्रश्न क्रमांक 13. ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लिनाची उंची किती मीटर आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर 3014 मीटर असं आहे. ब्राझीलमधील हे जे सर्वोच्च शिखर आहे पिको दी नेब्लिना याची उंची 3014 मीटर इतकी आहे. आणि आता या ठिकाणी दिलेले जे पर्याय आहेत त्यामुळे मी सांगतो, आपल्या महाराष्ट्रातील जे कळसुबाई शिखर आहे त्याची उंची 1646 मीटर इतकी आहे. प्रश्न क्रमांक 14. जगातील सर्वात लांब पुळण कोणते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर प्राइया डू कॅसिनो असं आहे. प्राइया डू कॅसिनो हे जगातील सर्वात लांब पुळण आहे. ब्राझील या देशात ते स्थित आहे. मग आता पुळण म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. तर बघा, समुद्राला जेव्हा भरती येते त्यावेळची पाण्याची जी वरची मर्यादा आहे आणि ओहोटीच्या वेळची खालची मर्यादा या दोहोंमधील जो पट्टा आहे त्याला पुळण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 15. भारतातील पंजाबचे मैदान कोणत्या नदीच्या गाळाच्या संचयनातून तयार झाले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर सतलज नदी असं आहे. भारतातील जे पंजाबचं मैदान आहे ते सतलज नदीच्या आणि तिच्या उपनदीच्या गाळाच्या संचयनातून तयार झाले आहे. प्रश्न क्रमांक 16. ॲमेझॉन नदीचा उगम कोणत्या पर्वतरांगेत झाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर अँडीज पर्वत असं आहे. अँडीज पर्वतरांगेत ॲमेझॉन नदीचा उगम झाला आहे. पेरू या देशातील ही जी अँडीज पर्वतरांग आहे येथे हा उगम झालेला आहे. प्रश्न क्रमांक 17. आसियान म्हणजे ASEAN चे मुख्यालय कोठे आहे? तर जकार्ता या ठिकाणी या आसियानचे मुख्यालय आहे. मग आता जकार्ता हे ठिकाण कोठे आहे? तर ते इंडोनेशिया या देशात आहे. आसियानचा फुलफॉर्म काय आहे? तर असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स असा त्याचा फुलफॉर्म आहे. आणि इंडोनेशिया, मलेशिया, द फिलिपिन्स, सिंगापूर आणि थायलंड या देशांनी 1967 मध्ये ही संस्था स्थापन केली होती. प्रश्न क्रमांक 18. नागरी वस्ती जाहीर होण्यासाठी खालीलपैकी कोणता निकष योग्य आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक ड जो आहे, बिगर शेती व्यवसायात 75% जास्त काम करणारे पुरुष जर असतील तर ती नागरी वस्ती जाहीर होण्यासाठी हा योग्य निकष असतो. प्रश्न क्रमांक 19. रो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोठे झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर कोकण असं आहे.
रो म्हणजेच रोल ऑन रोल ऑफ या वाहतूक पद्धतीत मालाने भरलेले ट्रक मालगाडीवर चढवून लोहमार्गाने वाहून नेण्यात येतात. यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होतो, तसेच ट्रकच्या वाहतुकीमुळे होणारे प्रदूषणही कमी होते. भारतात रो वाहतुकीची सुरुवात प्रथम कोकण रेल्वे मार्गावर झाली. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. आता या ठिकाणी काही प्रकल्प दिलेले आहेत आणि पुढे त्यांची ठिकाणे दिली आहेत. तर मग अयोग्य जोडी कोणती आहे? तर बघा, राधानगरी कोल्हापूर ही योग्य जोडी आहे. ताडोबा चंद्रपूर ही पण योग्य जोडी आहे. रामोजी फिल्म सिटी जे हैदराबादमध्ये आहे ही पण योग्य जोडी आहे. तर अयोग्य जोडी ही भीमबेटका मुंबई अशी आहे. कारण भीमबेटका ही जी आहे हे ठिकाण भारताच्या मध्य प्रदेश राज्याच्या रायसेन जिल्ह्यात आहे आणि भीमबेटका ही एक पुरातन जागा व जागतिक वारसास्थान आहे आणि ते मुंबईमध्ये नाही आहे. प्रश्न क्रमांक 21, यमुना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर गंगा नदी असं आहे. यमुना नदी ही गंगेची उपनदी आहे. ही यमुना नदी जी आहे ती उत्तर भारतातील एक प्रमुख नदी आहे. हिमालयात ती उगम पावते आणि पुढे गंगेस मिळते. या नदीच्या काठावर दिल्ली, आग्रा, मथुरा व इटावा ही प्रमुख शहरे आहेत. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणता पर्याय नागरीकरणाची समस्या नाही? तर बघा, या ठिकाणी आधुनिकीकरण हा जो पर्याय आहे हा नागरीकरणाची समस्या नाही आहे. बाकीचे जे पर्याय आहेत, झोपडपट्टी, वाहतूक कोंडी, गुन्हेगारी ही नागरीकरणाची समस्या आहे. या समस्या नगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर होतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर कृष्णा नदी असं आहे. कृष्णा नदीचा उगम पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर होतो. ही जी कृष्णा नदी जी आहे ही दक्षिणी भारतातून वाहणारी एक प्रमुख नदी आहे. ही नदी महाराष्ट्रातील महाबळेश्वरजवळ उगम पावून सुमारे 1400 किलोमीटर अंतर पार करत आंध्र प्रदेशातील राजमहिंद्री येथे बंगालच्या उपसागराला मिळते. प्रश्न क्रमांक 24, मोठ्या घाऊक व्यापाऱ्याकडून थेट उपभोक्त्याला माल विकणे हा कोणता व्यापार आहे? तर बघा, हा किरकोळ व्यापार आहे. मोठ्या घाऊक व्यापाऱ्याकडून थेट जर उपभोक्त्याला माल विकला तर तो किरकोळ प्रकारच्या व्यापारात येतो. शेवटचा आणि 25वा प्रश्न आहे, कुलाबा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी स्थित आहे? सोपा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण भूगोलाचे सर्व 25 प्रश्न या व्हिडिओमध्ये अभ्यासले आहेत. तुम्हाला किती प्रश्नांची योग्य उत्तरे देता आली हे देखील मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ मी यापुढे तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.